महाराष्ट्रातला आमदार म्हणून आणि मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनातून आभार मानेन की त्या सारथीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला, सहकुटुंब त्यांनी सत्कार केला आणि जवळपास सगळे लाभार्थी सारथीच्या माध्यमातून असलेले या ठिकाणी आले होते। त्याच्याबद्दल मी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी सारथीसाठी आज खास वेळ दिला, सारथीच्या इमारतीची पाहणी केली, तिथे काही सूचना केल्या। आज सारथीला ताकद देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी एकत्र एकाच हातात हात धरून काम करतील असं सांगितल्यामुळे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एका अंडर वन रूफ आले। त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो। मेधा कुलकर्णींनी तुमच्यावरती आरोप केलाय की त्या पहिल्या लाईनीत बसल्या होत्या। तुम्ही असं म्हणालात की हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे आणि आपण मागे बसू, त्या रागाने निघून गेल्या। त्या म्हणाले की तुम्हाला असं इथे ब्राह्मण मराठा काही संवाद झालेला आहे, ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। अपमान केलेला आहे, अपमानजनक वागणूक दिली गेली असं त्यांनी म्हटलं। एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून त्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। त्यांनी निघून जावं का बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो। पण मी त्यांना एवढंच मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही, हा कार्यक्रम सारथीचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्या ऐवजी म्हणजे आमदार खासदारच्या ऐवजी नरेंद्र पाटील बसणं योग्य राहील, एवढंच म्हणलं। ते म्हणले मग दुसऱ्यांसाठी काय म्हणले, मलाच काय म्हणले असं पण दुसरं कोणा म्हणलं पाहिजे, बाकी पण लोक एकच आहे का, खुर्ची एकच होती रिकामी, ते पण अण्णांची होती, माननीय अण्णा नाही आले बनसोडे साहेब, त्याच्यामुळं रिकामी खुर्ची ठेवण्यापेक्षा ह्यांचा मान आहे नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी बसावं अशी विनंती केली। धन्यवाद।